कुठेतरी प्रशांत परिचारक यांना आता पाचारण करण्यात आल्याचं दिसतंय। परिचारक आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये माढ्यातील बंगल्यावर सध्या बैठक सुरू आहे आणि प्रशांत परिचारक हे मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजपनं प्रशांत परिचारक यांना पाचारण केलेलं आहे। प्रशांत परिचारक हे आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, त्यामुळे प्रशांत परिचारक हे धैर्यशील मोहिते पाटलांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मोहिते पाटील यांच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि त्यानंतर आता प्रशांत परिचारक हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, धैर्यशील मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी कुठेतरी परिचारिकांना पाचारण करण्यात आलंय का? हो, बरोबर आहे सागर। तर माढा, सांगली आणि सोलापूर भाजपचे ते क्लस्टर प्रमुख आहेत प्रशांत परिचारक आणि आज सकाळीच ते तर मोहिते पाटीलांच्या बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आज मोहिते पाटीलांच्या तरी विजयसिंह मोहिते पाटीलाची, रणजितसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील देखील त्या बैठकीला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय अशी शक्यता वर्तवली होती, कारण का तर आता मोहिते पाटलांची भेट झाल्यानंतर ते पुन्हा फलटण येथे संजीवराजे निंबाळकर, रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। नक्कीच रवी, त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यामध्ये परिचारक यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।